Hare Ram, Krishna Hare, Hare Ram, Krishna हॅमिंग नाही मारलं पाहिजे. हॅलो हॅलो सुंदर ते ध्यान उठे बरी कर कटवली ठेवलिया सुंदर ते ध्यान उठे बरी कर कटवली ठेवलिया सुंदर ते ध्यान उठे बरी कर सुंदर ते ध्यान उठे बरी कर कटवली ठेवलिया सुंदर ते ध्यान उठे बरी कर कटवली ठेवलिया सुंदर ते ध्यान उठे बरी कर कटवली ठेवलिया सुंदर ते ध्यान उठे बरी कर कटवली ठेवलिया
आवाज द्या थोडे. कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी साधनी वह विठ्ठल भगवा वह माधव भगवा
देवी पद तोहा विठ्ठल पदवा तोहा माधव पदवा विषयाते सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाते सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंडा पुढे अवघड यमदंडा पुढे अवघड धारिती तोडीती धोडीती लेशोरा धारिती तोडीती धोडीती लेशोरा यमाते किंकर बहुसार यमाते किंकर आशिक पत्र तोरण भैराते सुंदर आशिक पत्र भैराते मेघातील ध्यान तैलम भूमि भरी साधवते पारे भूमि भरे साधवते पारे जड़े स्तंभ बाहे गौता दासिए यमाते किंकर बहुसाल मनिया काये तो काकुल मनोनिया काये तो काकुल जाति गर्भवास
अवघड पुढे अवघड पुढे अवघड यमदंड मारिती धोडी मारिती धोडी माझे यमदंड
Babu Sale
विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र निलंबुदभम जगननिहित पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलहसं विठ्ठलं चिन्तयामि श्रीरामचंद्र कृपालु भुजमनहरन भोभय दारुणं नवकंजलोचन कंजमुखगर कंजपद कंजारुणम आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड
मारिते झोडिते तोडिते निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल अशी पत्र तरुवर खैराचे इंगळ निगतील ज्वाळ तैल पंके तप्त भूमीवरे चालवती पाये जळी स्तंभ बाही कवटाळती म्हणून या तुका येतो काकुलती पुरे याता याती गर्भवास मारिती झोडिती तोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल आता माझे दंड दंडवत तुमच्या संता चरणाची वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथी काळी आपण असावे जवळी विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिते झोडिते तोडिते निष्ठुर यमाचे किंकर बहुसा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करुता निवडलेला भंग महान भगवद्भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण ज्यांनी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त करून स्वतःचा देव घेऊन वैकुंठ गमन ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं इंद्रायणीच्या तीरावर एक छोटंसं वसलेलं गाव नामदेहो भगवान परमात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी जगाचा उद्धार करण्याकरता ज्या महात्म्याचा जन्म झाला असे श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे या मनुष्य देहाला आलेल्या मानवाला तुकाराम महाराज एक विशिष्ट प्रकारचा उपदेश करतात मानवा ऐक तुला भगवान परमात्म्याने जन्माला घातलं कशा करता घातलं जन्माला येऊन तू काय करायचं आहे जन्माला आला असताना तुला जे पंचविषय सांगितले शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या विषयाच्या नादी जर लागला विषयामध्ये भोग भोगण्याकरता जर तू देह घालवला तर पुढं तू यमाच्या तावडीत सापडल्याशिवाय राहणार नाही आणि यमाच्या तावडीत सापडल्यावर तो यम तुझी पूजा करील कशा पद्धतीनं करील तुला अगोदर मारील नंतर झोडील नंतर तोडील 1 वर्ष नाही बहुसाल शब्द वापरला अनेक वर्ष तुला यातना भोगावं लागतील किती यातना भोगावं लागतील त्याचं वर्णन केलं म्हणले अशा पद्धतीने त्या ठिकाणी वृक्ष आहेत की त्या तलवारीच्या पात्यासारखे असणारे वृक्ष त्या वृक्षामध्ये तुला घातल्या जाईल नवे नवे तुला तेलाच्या कढईमध्ये असं उलटं केलं जाईल एवढंच नाही तर तुला तापलेल्या भूमीवर चालायला लावतील एवढंच नाही लोखंडाचे काम करून तुला त्याला आलिंगन द्यावा लागेल तुकाराम महाराज म्हणतात मला त्या यमाची यातना माहीत असताना म्हणून मी काकुलतीला येतो आणि काकुलतीला आलं असल्या कारणानं आता मला पुन्हा जन्म मरण नको आहे का नको आहे याचं एकमेव कारण जर कोणतं असेल तर यम मारतात झोडतात आणि तोडतात विठाला थोडासा परिहार पवित्र मंगल असं हे खुंटेपळ क्षेत्र याच गावातील रहिवासी कैलासवासी
शांताबाई शंकर पटेल सासवडे या माऊलीचं प्रथम वर्ष श्राद्ध किंवा प्रथम पुण्यस्मरण, सासवडे पाटील परिवारांना जे दुःख झालं त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता तुम्ही आम्ही सगळेजण उपस्थित आहात. त्यांना 3 मुलं आणि 4 कन्या आहेत. त्यांचे चिरंजीव आहे भैरवनाथ शंकर सासवडे, गणेश शंकरराव सासवडे आणि बिभीषण शंकरराव सासवडे. आणि 4 कन्या आहेत रंजनाबाई बापू बोरकर, झुंबरबाई ज्ञानदेव धोंडे, मुक्ताबाई लक्ष्मण दरेकर आणि जमुनाबाई पोपट कळमकर. असा हा सुंदर परिवार. त्या परिवारातूनही भगवान परमात्म्याने या माऊलीला आपल्या ठिकाणी विलीन केलेलं आहे. त्या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची सेवा आहे, आजचं कीर्तन आहे, आजचं वाक्पुष्प आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. राजकीय क्षेत्रातील आपल्यावर विशिष्ट प्रकारचं ज्यांचं प्रेम आहे, आपल्याच भागातील बाळासाहेब पाटील माडिक भाजप जिल्हा सरचिटणीस आहेत, दत्तात्रय खटमळे साहेब सेवा सोसायटी चेअरमन भाळवणीचे आहेत आणि सुलंजी महाराज काळे सोनेवाडी सभापती कार्यकर्ते आहेत. सगळ्यांचं नामनिर्देशन या ठिकाणी करणं शक्य नाही आहे. ज्यांची आपण अतिशय सुंदरपैकी त्यांच्या अमृतकंठातून विशिष्ट प्रकारचं आणि भगवान परमात्म्याच्या कृपाक्षेत्राने अतिशय सुंदर असे अलंकार रूपेनं स्वर आपल्या कानावर पडल्यावर, आपल्याला आवडल्यावर, आपलं अंतःकरण प्रफुल्लित झाल्यावर आपण जशा टाळ्याचा गजर केला. आपले सगळ्यांचे आवडते अंकुशजी महाराज कोठवडे साहेब, हरिभक्त परायण, आपल्याच गावातील महावीर महाराज आहेत. हरिभक्तपरायण आपल्याच गावातील गणेशजी महाराज आहेत. आपल्याच गावातील ज्यांना चर्मचक्षु नाही आहेत पण ज्ञानचक्षु आहेत आपले सगळ्यांचे आवडते भाऊ महाराज आहेत. सगळे टाळकरी गुणीजन बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या ठिकाणी आदिनाथजी महाराज आणि तेही उपस्थित आहे. जमलेले सगळे भावी भक्तगण. साऊंड सिस्टीम अतिशय गोड. ज्या निमित्ताने सेवा आहे त्याचे 4 प्रश्न आणि 12:30ला बरोबर सेवा समाप्त करतो. विठाला श्राद्धाचे किती प्रकार? दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे मृत्यूचे किती प्रकार? तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे कर्म किती प्रकारचे असतात, संस्कार किती प्रकारचे असतात आणि मार्ग किती प्रकारचे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं श्राद्ध किंवा पुण्यतिथी जी घालायची असते ती पुण्यतिथी घातल्यावर माणसाला काय फायदा आहे आणि नाही घातलं तर काय तोटा आहे. एवढ्याचं जरी आपण चिंतन पाहिलं तरी आपण 12:30 वाजेपर्यंत चिंतन सेवा समाप्त होईल. विठाला विठाला श्राद्ध जे आहे ते फक्त मानवाचं केल्या जातं, बाकीच्या योनीचं करत नाही. ऐका, शास्त्राने 84 लक्ष योनी सांगितल्या. त्यापैकी सगळ्यात कमी संख्या जर कोणाची असेल तर मानवाची आहे. 11 लक्ष योनी वृक्षामाधी घ्यावा, जलचर भोगावा 9 लक्ष, 10 लक्ष योनी किड्यामध्ये घ्यावा, 10 लक्ष भोगावा पक्षामध्ये, 30 लक्ष योनी पशुची घरी मानवा भीतरी 4 लक्ष. महाराज म्हणले 20 लक्ष योनी झाडं आहेत,
9 लक्ष योनी किड्यामध्ये आहे, म्हणजे जलचर पाण्यामध्ये आहे. 11 लक्ष योनी किडे आहेत, आपल्याला फक्त बोटर मोजण्या एवढे आहेत. महाराज म्हणतात 10 लक्ष योनी पक्षी आहेत, 30 लक्ष योनी पशु आहेत आणि उरलेले फक्त 4च लक्ष योनी मानवाचे आहेत. तरी भगवान परमात्मा सांगतात बाकीच्या योनीचा जन्माचा सोहळा होत नाही, बाकीच्या योनीचा मृत्यूचा सोहळा होत नाही, बाकीच्या योनीचं दशक्रिय होत नाही, बाकीच्या योनीचं 13वं होत नाही, महिने होत नाही, श्राद्ध होत नाही आहे. मानवाचंच का होतं? मानवाला एवढं प्राधान्य का दिलं भगवान परमात्म्याने? याचं कारण सांगितलं शास्त्राने. मनुष्य दे आलेल्या मानवाला महाराज म्हणतात 5 वस्तू भगवान परमात्म्याने जास्त दिलेल्या आहेत. पहिल्यांदा भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला उभा केलेला आहे. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला बोलणं दिलेलं आहे. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हात दिलेला आहे. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हसणं दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवान परमात्म्याने तुम्हाला पाप आणि पुण्य दिलेलं आहे. या 5 वस्तू भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला जास्त दिल्यामुळे भगवान परमात्मा म्हणतात मानवा कायदा फक्त माणसा करता आहे, शास्त्र फक्त माणसा करता आहे. महाराज म्हणले विधी सुद्धा मानवा करताच आहे, 10वा 13वा महिने श्राद्ध सुद्धा मानवा करताच आहे. याच्याही पलीकडे सांगतो नाही घातलं तर 4 प्रकारचे तोटे होतात आणि जर घातलं तर 4 प्रकारचे फायदे होतात. भजन करा सांगतो विठाला जर नाही घातले तर पहिला वर्ग आहे मानवाला पितृदोष लागतो. नाही घातलं तर त्या मुलाला वडिलाची गती होत असताना जर वडिलांना जर दुःख झालं तर ते वडील त्या मुलाला शाप देतात. नाही घातलं तर महाराज म्हणतात त्याची 3ऱ्या पिढीला संतती पांगळी, लुळी, बोबडी, बहिरी याच्याही पलीकडे सांगतो दुराचारी जन्माला येते. विठाला याच्याकरता भगवान परमात्मा म्हणतात मनुष्य देहाला जन्माला आला की त्याने 2 कर्म करावं, 2 संस्कार करावे आणि 2 मार्गाचं अवलोकन करावं. थोडा आवाज कमी करा, घुमतोय आवाज. 2 कर्म कोणते? ते एक आवर्तोही कर्म आणि एक आतोरकालिक कर्म. ऐका, आतोरकालिक कर्म कशाला म्हणतात? मनुष्य मरणाच्या अगोदर 4 घटका शिल्लक राहिल्यावर त्या मानवाला त्याच्या मुलाने महाराज म्हणले आतुरकालिक कर्म करावं. त्याच्यातला पहिला संस्कार सांगितला प्रेतरूपी संस्कार आणि दुसरा पितृरूपी संस्कार. 2 संस्कार करावे. जर नाही घातले तर त्याच्या पाठीमागं पितृदोष येतो. ऐका, आपल्या घरामध्ये पितृदोष येऊ नये असं जर वाटत असेल तर मानवाने 17 कर्म करावे. मी तुम्हाला फक्त क्रमशीर सांगतो, ऐका. पहिलं कर्म जर करायचं असेल तर आपले वडील किंवा आई आता गत प्राण होणार आहे, त्याच्या अगोदर मुलाने आपल्या आई वडिलांच्या शेवटच्या अवस्थेला त्या ठिकाणी येऊन थांबावं. जर नाही थांबला तर पहिला पितृदोष लागतो. ऐका, दुसऱ्यांदा शास्त्र सांगितलंय जर आई वडील मरत असताना जर त्याने 2 दिवस अगोदर वांग्याची भाजी जर खाल्लेली असेल तर त्यांना अधोगती प्राप्त होऊ नये म्हणून मुलाने दुसरं कर्म करावं. त्याने गंगेचं पाणी त्याच्या मुखामध्ये घालावं. गरुड पुराणाच्या 17व्या अध्यायामध्ये
याचं सविस्तर उत्तर आलेले ऐकून ठेवा फक्त. तिसरा प्रकार महाराज म्हणतात, जर आपले वडील आपली आई आता 2 घटका जाणार, त्यावेळेत त्यांनी एक कर्म करावं. मुलाने 1.25 पायली धान्य घ्यावं, त्या आपल्या वडिलाचा किंवा मातेचा हात त्या धान्याला लावावा आणि धान्याला लावून ते धान्य एखाद्या गरीबाला दान करावं, एखाद्या साधूला दान करावं, नाहीतर एखाद्या अनाथ आश्रमाला दान करावं, तरी त्याच्या वडिलाचा उद्धार होतो. महाराज म्हणतात अजून एक कर्म सांगितलं शास्त्राने. आपले वडील जर जात असताना त्यावेळेस त्यांना खाटावर पलंगावर ठेवू नये. ऐका, गादीवर ठेवू नये. त्यांना खाली ठेवत असताना गाईच्या शेणाने सारवावं. त्या ठिकाणी दर्भाची काडी ठेवावी, त्याच्यावर एखादं आसन टाकावं आणि आपल्या वडिलांना किंवा आईला महाराज म्हणले दक्षिणेकडं त्याचं मुख करावं आणि पाय इकडे करावे. त्यावेळेस जर त्यांचा अंत झाला तर पितृदोष लागत नाही. वडील जर खाटावर गेले तर किती जरी पुण्य मुलाने केलं तरी त्याचा पितृदोष लागतो. अजून सांगतो मी तुम्हाला, आई वडील जात असताना मुलाने त्याच्या मुखामध्ये जिवंत असतानाच सोन्याचं पान घालावं किंवा तुळशीचं पान जिवंतपणी घालावं. पण आपले लोक उलट करतात, मेल्यावर घालतात. ऐका, माणूस मेल्यावर महाराजाने सांगितलं, जर आपल्या वडिलाचा अंत झाला असताना वडील सद्गतीला जावे, आई सद्गतीला जावे असं जर वाटत असेल तर त्या असणाऱ्या प्रेताला महाराज म्हणले तुळशीच्या वृंदावनाजवळ 1 मिनिट ठेवावं, तरी पितृदोष लागत नाही. महाराज म्हणतात, ज्या वेळेस आपल्या वडिलांना घराच्या बाहेर काढत असताना, ज्यावेळेस पाणी तापत असताना पहिल्यांदा प्रश्न सांगितला, श्रीमंत असला तर त्याने सोन्याच्या भांड्यात पाणी तापावं, जर त्याच्यापेक्षा जरा कमी असेल तर चांदीच्या भांड्यात पाणी तापावं, त्याच्यापेक्षाही गरीब जर असेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी तापावं, त्याच्याहीपेक्षा गरीब असेल तर पितळाच्या भांड्यात पाणी तापावं, पण ॲल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यात पाणी तापू नये. तिथे दोष लागतो महाराज, पितृदोष. ऐकून ठेवा फक्त. आता महाराज म्हणले, ज्यावेळेस त्याला तारडीवर बांधत असताना बांधल्यावर त्या माणसाला काथ्याने बांधू नये, त्या माणसाला तारीनं बांधू नये, त्या माणसाला सुतळीनं बांधावं. तुमच्याकडे कसं आहे? हां, सुतळीचे ना? का सुतळीनं बांधतात? बरं, तुमच्याकडे लाह्या उधळतात का मुरमुरे? दोन्ही पण म्हणून मुरमुरे. बरं बरं, का बरं मुरमुरे? तुमच्याकडे कोणी मेलच नाही का अजून? या काही कीर्तनकारांनी सांगितलं नाही तुम्हाला? सुतळी काला मानतात माहीत नाही? ऐका, ती सुतळी सांगते त्या प्रेताला. माणसं छातीला हात लावून सांगता, भावामध्ये वायली येत असताना मी ज्यावे भावातून वायली निघलो, सुतळीचा तोडा सुद्धा घेतला नाही. याचा अर्थ सुतळीला शिल्लक किंमत 1 रुपया सुद्धा घेतला नाही. ती सुतळी सांगते, जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत माझं मान म्हणत होता, आता तू जात असताना सुतळीचा तोडा सुद्धा तुझ्या बरोबर येत नाही. ती सुतळी त्याला उपदेश करते.